विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांच्यामध्ये जोरदार खडाखडी झाल्याचं पाहायला मिळालं। नीलम गोऱ्हेंच्या बॉडीगार्डकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आणि यावरून वरुण सरदेसाई चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं। बघूया नेमकं काय झालं। नीलम गोऱ्हे आणि वरुण सरदेसाईंमध्ये खडाखडी। गोऱ्हेंच्या बॉडीगार्डकडून धक्काबुक्की झाल्याचा सरदेसाईंचा आरोप। गोरे सरदेसाई खडाखडीमुळे वातावरण तापलं। दिसत नाही तुम्हाला छातीवर दिले दुसऱ्यांदा मला मॅडम येताना धक्के बसले इथे काय अतिरेकी घुसले दुसऱ्यांदा झाले दुसऱ्यांदा धक्का लागला मला आता लागला मला। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांच्यात ही अशी खडाखडी झाल्याचं पाहायला मिळालं। गोऱ्हेंच्या बॉडीगार्डकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप वरुण सरदेसाईंनी केला। धक्काबुक्की झाल्यानं वरुण सरदेसाई संतापल्याचं पाहायला मिळालं। नीलम गोऱ्हे विधान भवनात जात असताना वरुण सरदेसाई यांना गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकाचा धक्का लागला। यावेळी इथं काय अतिरेकी घुसलेत का, दुसऱ्यांदा मला धक्का लागला असे धक्के कसे लागतात असा सवाल करत वरुण सरदेसाई संतापल्याचं पाहायला मिळालं। तर मुद्दामहून धक्का लागलेला नाही, मी नम्रपणे सांगते तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली संस्कृती म्हणत नीलम गोऱ्हे यांनी ही संताप व्यक्त केला आणि नीलम गोऱ्हे विधान भवनात निघून गेल्या। दिसत नाही तुम्हाला छातीवर दिले दुसऱ्यांदा मला मॅडम येताना धक्के बसले इथे काय अतिरेकी घुसले दुसऱ्यांदा झाले दुसऱ्यांदा धक्का लागला मला आता लागला मला। या सगळ्या खडाखडीनंतर माध्यमांशी बोलतानाही आमदार वरुण सरदेसाई यांनी या धक्काबुक्कीवरून संताप व्यक्त केला, तर नीलम गोऱ्हे यांच्यावरही निशाणा साधलाय। मुद्दामून नाही झालं मग आमच्या छातीवर बिल्ले लावलेत ना, हे बिल्ले कशाला लावतो आम्ही? जर कोणी आम्हाला ओळखत नसेल तर बाबा या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत हे ओळखावं म्हणून आम्ही बिल्ले लावतो। म्हणजे काय मग काय आता उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा, त्यांच्यासाठी वेगळं विमान डायरेक्ट विधान भवनाच्या टेरेसवर उतरवा। हे दुसऱ्यांदा घडलं, पहिल्यांदा घडलं मी काही बोललो नाही। यांच्या सोबत कोणी ओमणे गोमणे सोमणे येतात आणि आमदारांना धक्के देतात। 2 दिवसांपूर्वी विधान भवनात जात असताना आदित्य ठाकरेंनीही गोऱ्हेंना डिवचलं होतं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू होतं, त्याच वेळी नीलम गोऱ्हे तिथून निघाल्या होत्या। तेव्हा आदित्य ठाकरेंनी 50 खोकेंची आरोळी दिली, त्यानंतर मर्सिडीज खोके अशी घोषणा दिली, त्यानंतर पुन्हा एकदा मर्सिडीज एस क्लास खोके अशी घोषणा दिली। ही घोषणा दिल्याबरोबर नीलम गोऱ्हे काही क्षण थांबल्या, माग फिरल्या आणि रागात असा काही लुक दिला आणि निघून गेल्या। आधी आदित्य ठाकरे यांनी मर्सिडीजची घोषणा देत नीलम गोऱ्हे यांना डिवचलं होतं, तर आता वरुण सरदेसाई यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला। एकंदरीतच काय तर गेल्या 2 दिवसांपासून गोऱ्हे यांचे आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई या मावस भावांची खटके उडाल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।